आज शाळांबद्दल बोलायचंय। तुमच्या आमच्या मुलांचं आयुष्य घडवणाऱ्या शाळांबद्दल। शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या शाळा म्हणजे आपल्या देशामधली एक क्रांतीच होती। गावगावच्या शाळांनी हा देश उभा करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली। गावातली शाळा ही गावातल्या मंदिरापेक्षा कधीही कमी नव्हती आणि गावातल्या शाळेतला शिक्षक हा देवाचंच दुसरं रूप। काळाच्या ओघामध्ये आता शाळा या व्यवस्थेचं रूपही बदलायला लागले। शाळा आता फक्त शिक्षणापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत। शाळा आता संस्था झाल्यात। या शाळांच्या नफ्या तोट्याची गणितं मांडली जातात। शाळा आता स्टेटस सिंबल झाल्यात। त्या तुमची समाजातली पत ठरवतात। पण हे सगळे बदल होत असताना शाळा या मुळात शाळा राहिल्यात का? शाळा आणि मुलांमधलं नातं हे आनंदाचं, प्रेमाचं आणि आदराचं राहिलंय का? आज मी हे सगळे प्रश्न विचारतेय कारण गेल्या काही दिवसांपासून समोर येणाऱ्या घटनांनी हा प्रश्न जळजळीतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये देशभरामधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 7 मुलांचा मृत्यू झालाय आणि त्यापैकी 5 जणांनी आत्महत्या केली। एका मुलीनं शिक्षा शाळेतली पूर्ण करताना आपला जीव गमावलाय। 4 मुलांनी आत्महत्या करताना आपल्याला शाळेमध्ये शिक्षकांकडून त्रास होत होता अशी तक्रार केली आहे आणि या 4 पैकी एक विद्यार्थी इयत्ता 4थी मध्ये शिकत होती। आत्ता या क्षणी हे सगळं ऐकत असताना तुमच्या मुलांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आले असतील ना? विचार करा, शाळेपायी पोटचा जीव गेलेल्या आईबापाचा जीव काय तडफडला असेल। आपल्या मुलांच्या मनाचा आपल्याला थांग लागतोय की नाही असा प्रश्न पडावा अशा या घटना आहेत। खरं तर मोबाईलच्या जगामध्ये आपली मुलं वावरतात। एकाच वेळी ती अनेक जगांमध्ये, अनेक युगांमध्ये फिरून येतात। तुम्ही आम्ही ज्या काळामध्ये वाढलो, ज्या जगामध्ये वाढलो, त्यापेक्षा प्रचंड वेगळ्या जगामध्ये आपली मुलं वाढतात। आजूबाजूच्या बदलांचा वेग इतका प्रचंड आहे, जगाचं स्वरूप इतकं मोठं आहे, वेगळं आहे की त्यामुळे या मुलांचं बालपण आणि त्यांचं मोठं होण्याची प्रक्रिया हे सगळं बदलत चाललंय। इतकं बदलतंय की आपल्या पारंपरिक चष्म्यातून त्याच्याकडे पाहताना आपल्याला त्याचा अंदाजही येत नाहीये। पण मग हीच परिस्थिती कायम राहणं हे आपल्या सगळ्यांना परवडणारं आहे का? ढिगभर विषय आणि भारंभार स्किल्स आपल्या मुलांना शिकवताना जगण्याचं स्किल या विद्यार्थ्यांना द्यायला आपल्या शाळा कमी पडतायत का? मुलांचं वेळापत्रक, त्यांचं पौष्टिक खाणं, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या प्रगती पुस्तकातले स्कोर्स या सगळ्याचा तंतोतंत हिशेब ठेवणारे पालक आपल्या मुलांच्या मनात डोकावतायत का? हे प्रश्न आहेत आजचे। सगळ्या शाळा मुलांशी चुकीचं वागतात असं कुणीही म्हणणार नाही आणि कोणत्याही पालकांना सरसकट दोषही आपल्याला द्यायचा नाहीये। पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आज या सगळ्या मुद्द्यांवर बोलायला हवं। या सगळ्या घटनांचं मूळ काय हे जाणून घ्यायला हवं। त्यासाठीच आजचा हा प्रयत्न। या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत, प्रश्नही उपस्थित करणार आहोत। पण त्या अगोदर गेल्या 15-1 दिवसात देशभरातल्या विविध शाळांमध्ये नेमक्या काय काय घटना घडल्यात त्यावर एक नजर टाकूयात। शाळेला आपण विद्येचं मंदिर म्हणतो। जीवनाचा पाया इथेच रचला जातो। पण याच शाळेत आयुष्याविषयी घृणा निर्माण होत असेल तर काय करायचं? गेल्या काही दिवसात देशभरातून विद्यार्थी आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्यात। महाराष्ट्रातलं जालना असो, मुंबई असो, जयपूर असो, दिल्ली असो, विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण भीतीदायक वाटावं इतक्या वेगानं वाढतंय। यामधल्या अनेक घटनांमध्ये अन्य विद्यार्थी किंवा शिक्षकांकडून होणारा छळ आणि त्याकडे शाळेचं होणारं दुर्लक्ष हे मुख्य कारण समोर आले। दिल्लीचीच घटना घ्या ना। दिल्लीच्या कोलंबस स्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या एका 10वीतल्या विद्यार्थ्यानं आपलं आयुष्य संपवलं। अवघ्या 16व्या वर्षी शौर्य पाटीलनं शिक्षकांकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून आत्महत्या केली। दुसरीकडे महाराष्ट्रातल्या जालना शहरात एका 13 वर्षांच्या मुलीनं शाळेच्या छतावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली। इथेही कारण तेच शिक्षकांकडून होणारा मानसिक छळ।
या दोनही घटनांच्या आधी म्हणजे 1 नोव्हेंबरला जयपूरमध्येही अशीच एक घटना घडली. नीरजा मोदी नावाच्या CBSE शाळेत अमायरा नावाच्या 4थीतल्या विद्यार्थिनीनं शाळेतच आत्महत्या केली. वर्गातले काही विद्यार्थी तिला सतत चिडवायचे. अमायरानं वारंवार शिक्षकांकडे तक्रार केली, पण चिमुकल्या अमायराकडे कुणीच लक्ष दिलं नाही. ती मनातल्या मनात धुमसत राहिली. कुचंबणा वाढत गेली आणि एक दिवस अमायरानं आत्महत्या केली. अगदी 2च दिवसांपूर्वी पालघरच्या जव्हार भागात एक धक्कादायक घटना घडली. 4 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायला सांगितलं आणि त्याला उशीर झाला म्हणून एका शिक्षकानं काही विद्यार्थ्यांना इतकं मारलं की ती शिक्षा पाहणारे इतर विद्यार्थी भीतीपोटी दिवसभर जंगलातच लपून बसले. महाराष्ट्रातल्याच वसईमधून 8 नोव्हेंबरला आणखी एक संतापजनक घटना समोर आली होती. 6वीतल्या विद्यार्थिनीला शाळेत यायला उशीर झाला म्हणून शिक्षिकेनं तिला 100 उठाबशा काढायला लावल्या. या विद्यार्थिनीला आधीच शारीरिक व्याधी आहे हे शिक्षिकेला माहीत होतं, पण तरीही तिनं तिला शिक्षा दिली, जी जीवघेणी ठरली. उठाबशा काढल्यावर काही तासातच या मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर उपचारांसाठी तिला तातडीनं मुंबईलाही नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना पाहून प्रश्न एकच पडतो, या शाळा आहेत की बंदी शाळा? शाळेत खरं तर विद्यार्थ्यांचं आयुष्य बहरायला हवं, भविष्यासाठी ते सज्ज व्हायला हवेत, पण तसं व्हायच्या ऐवजी या विद्यार्थ्यांना शाळेतलं वर्तमानच नको वाटू लागलं तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत हे नक्की. आता आणखी लाख मुलाचे जीव जाण्या अगोदर यात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.